माझा बाप बी शेतकरी आहे। माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते। वडील आलेत का इथे? नाही, शेतात वही आणायची असते दादा। तर पप्पा जर का म्हणलं माझ्या खिशात 10 रुपये नाही तर इतकं वाईट वाटतं की आम्हाला एकदा याच्यावर नको करू। मी विरोधी पक्षातला आमदार आहे, पण मी जर आज निर्णय घेतला असता, नाही तर काल निर्णय घेतला असता, तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो, नाही तर पदाधिकारी झालो असतो। ही व्यथा मांडली एका शेतकऱ्याच्या 8व्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीने। बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील भरोसा या गावातील शेतकरी दाम्पत्याने गळफास लावून एकाच दिवशी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी काही विद्यार्थ्यांची भेट घेतली। यावेळी 8व्या वर्गात शिकणाऱ्या सीमा गजानन थुट्टे या चिमुकलीने आपल्या शेतकरी बापाची व्यथा मांडत शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढाच वाचला। शेतकऱ्यांच्या घरात कधी मीठ असतं तर कधी तेल नसतं, कधी तेल असतं तर कधी मीठ नसतं। सरकारला शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर जाग येणार का, असा सवाल यावेळी या चिमुकलीने उपस्थित केलाय। काही कीटकनाशक पडते तेव्हा सरकारला जाग येते। शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते। तेलाला भाव काय 115 रुपये आणि सोयाबीनला भाव काय 3-4 हजार रुपये। शेतकऱ्याला काय पुरू राहिले? खरं म्हणते तू, लगेच आम्ही पण हीच भूमिका मांडतो। दादा माझा बाप बी शेतकरी आहे। माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते। वडील आलेत का इथे? नाही, शेतात गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही? प्रायव्हेट शाळा आहे। पण तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे। तुला हे माहिती आहे का, भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं, कापूस केला जातो, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या 4 पैसे घरात यायला लागतात, कापसाला जेव्हा 10,000 भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं, नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं, त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो। तसंच सोयाबीनचं झालंय, कांद्याचं झालंय, सगळ्याच पिकाचं झालंय। तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी, तेव्हा टॅक्स असतो। वही आणायची असते दादा। तर पप्पा जर का म्हणलं माझ्या खिशात 10 रुपये नाही तर इतकं वाईट वाटतं की आम्हाला एकदा याच्यावर नको करू। आम्ही तीच भूमिका घेतोय। तुला एक माहिती का, मी विरोधी पक्षातला आमदार आहे, पण मी जर आज निर्णय घेतला असता, नाही तर काल निर्णय घेतला असता, तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो, नाही तर पदाधिकारी झालो असतो। पण मी या सरकारबरोबर का नाही जात? हे सरकार युवांच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, मजुराच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे। मजुरी जर का करायला गेलं तर लोक त्यांच्या वावरात तर खूपच राबून घेते, पण रोज बी 200-250 रुपये फक्त हातावर टेकवतात मजुराजी। आणि दुसरं तुला काय माहितीये का, सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये दिले, आम्ही त्यांचा उपकार केले, बाकी काही मदत नाही केली तरी चालतं, असं सरकारचं मत आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।